नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. पालघर जिल्ह्यातील विरारमधील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते. नवरात्र उत्सवात या गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिरावर 150 सीसीटीव्हीच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणताही घातपात होऊ नये म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. नवरात्रोत्सवात गडावर भाविकांची गर्दी होणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान मंदिर सुरक्षेचा आढावा ATSने सुद्धा घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे. 9 दिवस मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे 200 NCCचे विद्यार्थी हजर असणार आहेत. हत्यारबंद पोलिसांची तुकडी तैनात असणार. जीवदानी मंदिरात जाण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची चाचणी यशस्वी झाली आहे. नवरात्राचे 9 दिवस येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर 50,000च्या आसपास भाविकांची गर्दी देखील होणार आहे. नवरात्रोत्सवात येणाऱ्या रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.